पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना पुरस्कृत करण्यात आले असे आदर्श नगराध्यक्ष म्हणून पुरस्कृत करण्यात आले असे माननीय जय म्हात्रे साहेब, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय हरीश केणीजी, व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर, डोंगावकर सर, आयोजक माननीय संजय महाडिक, त्यांचे सर्व सहकारी, इथे उपस्थित असलेले सर्व पुरस्कार घेण्यासाठी आलेले आणि त्यांना या इथे पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व नागरिक आणि मित्रांनो, आज या इथे कोकण दर्पणचा इथं पुरस्कार सोहळा हा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या काळामध्ये, आज सोशल मीडियाचा काळ आहे, या सोशल मीडियाच्या काळामध्ये टीका करणं, एखाद्यावरती कमेंट करणं आणि गपचूप परत लपून जाणं हे अत्यंत सोपं होऊन गेलेलं आहे. म्हणजे आपण स्वतः जीवनामध्ये काय करतोय याच्याकडे पाहायचं नाही, आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याच्यावरती आपण किती रिॲक्ट करतोय हे मात्र समजा काही करायचं नाही. आणि मात्र सोशल मीडियावरती जाऊन पटकन काहीतरी एक कमेंट टाकली आणि गायब झालो आणि ह्याच्यामुळे समजा दुसऱ्यावरती बोटं उचलण्याचं काम हे आजच्या काळामध्ये होत असतो. आणि त्यालाच अनुसरून मग समजा इथं पत्रकारिता म्हणजे काय तर दुसऱ्याच्या चुका दाखवणं, त्या दाखवताना मग त्या तीक्ष्ण शब्दामध्ये दाखवणं. म्हणजे परेश ठाकूरने, मी असं उदाहरण सांगतो, परेश ठाकूरने एखाद्या संस्थेमध्ये परेश ठाकूरांमुळे एखाद्या संस्थेची पडझड झाली असं लिहिण्याच्या ऐवजी परेश ठाकूरांनी एखाद्या संस्थेची वाट लावली असं लिहिलं की लोक वाचतात आणि म्हणून समजा तेच लिहा. आणि अशा प्रकारे हीच भाषा पत्रकारितेमध्ये वापरा. हा एक जो प्रघात झालेला आहे, या प्रघाताच्या या प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन कोकण दर्पणने ज्या प्रकारे पत्रकारिता केलेली आहे, इथे समाजामध्ये जे चांगलं चाललेलं आहे ते सर्वांच्या समोर आणलेलं आहे, परंतु ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा बोट ठेवलेलं आहे आणि सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. हे अत्यंत महत्वाचं काम कोकण दर्पण करत असते. म्हणून त्यांना एक स्वतः पत्रकारितेमध्ये या नवीन मुंबईमध्ये एक वेगळं स्थान हे त्यांना मिळवता आलेलं आहे. आणि अशा त्यांनी या इथे जे समाजामध्ये चांगले काम करतायत त्यांना या इथे पुरस्कृत करण्याचं, त्यांना प्रोत्साहित करण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे करतायत. आणि त्यांचं आज त्यांचं कार्य हे पाहूनच आज एवढे सर्व मान्यवर या इथे आलेले आहेत आणि नंतरच्या काळात सुद्धा या इथे येणार आहेत. खरोखरच कोकण दर्पण करत असलेलं काम हे नक्कीच सांगतात. त्यांना जेवढा त्यांना या इथे त्यांची शाबासकी करावी, त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. आणि त्यामुळेच या इथे सर्वजण या इथे आपण आलेले आहातच. या इथे मला जो पुरस्कार देण्यात आलेला आहे, हा पुरस्कार हा या इथे माझ्यावरती या सर्व समाजाने केलेले संस्कार आणि त्याचबरोबर आज हा सर्व समाज जो माझ्या सोबत आहे तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तो माझ्यावरती तो मला माझ्या पाठीशी उभा राहून माझी प्रशंसा करत असेल किंवा माझ्यावरती टीका करत असेल. नक्कीच माझा असा समज आहे की ते माझ्या वाढीमध्ये त्यांचं महत्वाचं असं योगदान आहे. या सर्व योगदानासाठी मी या सर्वांचं आणि विशेषतः कोकण दर्पणचं सुद्धा येथे आभार व्यक्त करतो आणि येथे थांबतो. धन्यवाद. कोकण दर्पणचा प्रवास आणि शिधार शहराचा प्रवास असा आमचा 25 वर्षाचा प्रवास आहे. खारघरमध्ये आम्ही 2 माणसं आहोत. संजय सकाळी मला 7ला भेटतो आणि रात्री 10ला देखील भेटतो. आम्ही लवकर येतो आणि उशिरा जातो. जेवढे लवकर असतील आमचे तेवढे उशिरा येतात आणि लवकर जातात. पण आम्ही दोघं मात्र काही पगार घेत नाही, पण काम करतो. आणि एक दृष्टिकोन आहे की छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज या महापुरुषांचा विचार जो आहे सामान्य माणसाकडून कसा पोहोचेल यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संजय काम करतो. मला अत्यंत अभिमान आहे. आणि गेली 25 वर्षापासून असे सगळे माणसं जा धर्म, वंश, पंथ, भाषा, प्राण याच्या पलीकडे, वय, पक्ष या सर्वाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या माणसाला मोठं म्हणण्याचं, दुसऱ्याचं मोठेपण मान्य करण्याचं आणि असं सगळ्या व्यक्तीला, सर्वसामान्य पाहुण्यांना एकत्रित करून सन्मान करण्याचं जे मन आहे ते अत्यंत मोठ्या मनाचा माणूस आहे. तसं ते रत्नागिरी जिल्ह्यातलेच आहेत आणि त्याचा रत्नासारखाच माणूस आहे. तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रयत्न करतो त्याबद्दल. आणि सर्व कुटुंब तसंच आहे. मुलगी देखील सर्वांमध्ये बाबासाहेबांचे गाणे म्हणतात, पत्रकारितेतून बाबासाहेब समजून सांगतात. सामाजिक जी भान आहे या भूमीचं आणि माणसं कसं जोडायचं, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये यशस्वीपणे आपली शेती इंजिनिअरिंग करते.
दुसरी भाच्याती आणि नातेवाईक सोयरे धारे गण होत मित्र त्या सर्व माणसांना मदत करण्याची जी भावना आहे, आपल्याकडे जी काय आहे ती मदत करण्याची भावना एक तर पत्रकार आहेतच आहे, पण सकारात्मक पत्रकारिता आणि अन्य माणसाविषयीचं दुःख जाणून घेणे आणि जेवढं जमत तेवढं मदत करणे असे माझे मित्र पण आहेत, माझा विद्यार्थी पण आहे, ते पीएचडी पण करत आहेत. मी त्यांना म्हणलं तुम्ही एमए करा जर्नलिझम, नांदेडला पाठवलं त्यांना, आता पीएचडी करा आणि नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांमध्ये पत्रकारितेचं काय योगदान आहे यामध्ये हे पीएचडी करत आहेत, ते माझ्या मार्गदर्शनाने काम करत आहेत. त्यांचं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. एक पत्रकारिताच आहेत पण त्याच्यामध्ये सामाजिक भान महत्वाचं आहे. कुटुंबातले सर्व सदस्य ही अत्यंत प्रेमाने सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आपलं जीवन जगत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचा सत्कार सन्मान हे या मंचावरती करण्यासाठी तयार नव्हते. आम्ही दोघे जण म्हणतो की आम्हाला काही सत्कार नको, सत्कार करता असा काय सत्कार होईल, आम्हाला काही पण चांगलं का काम करायला, आणि त्यामुळे म्हणून दुसऱ्याचा सत्कार करण्यामध्ये निश्चितपणे आम्हाला आनंद आहे. माझे मित्र आमचे सगळे सिद्धार्थ जोवळ साहेब देखील या ठिकाणी आले. आम्ही सगळे लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथल्या व्यवस्थेला परिवर्तन करण्याचं काम करतो. जेवढं शक्य होईल तेवढं मुंगीसारखं आमचं काम आहे आणि त्याच्यामध्ये संजय महाडिक यांचा देखील निश्चितपणे वाटा आहे. कोकण दरम्यानचं कार्य इतकं भव्य दिव्य आहे की आज जर आपण बघितलं तर ह्या देशामध्ये शिक्षणाची जशी फार आबाळ होत चालली, गरिबांसाठी शिक्षण संपत चाललेलं आहे आणि जी थीम जी महाडिक साहेबांनी केली ती थीम गरिबांच्या एज्युकेशनला पुन्हा एकदा उजाळा देण्याचा त्यांचा जो उद्देश आहे तो खूपच अभिनंदनीय असा आहे. कारण आज जर बघितलं तर हे सर्व शिक्षण श्रीमंताच्या ताब्यामध्ये गेलं. गरिबांची जशी 1947 साली जशी परिस्थिती होती की मुलं शिकत नव्हती, गरिबांची सामान्य लोकांची किंवा बहुजन समाजाची मुलं शिकत नव्हती. 47 ते 72पर्यंत बहुजन समाजाचे लोक शिकले. तिथले कोणी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, पत्रकार झाले, इंजिनियर झाले आणि त्यांनी ह्या देशाला शेप दिला. या देशाचं इकॉनॉमी त्यांनी वाढवली. परंतु दुर्दैव असं की 70-72च्या नंतर सगळं चित्र बदललं. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज निघाले, प्रायव्हेट स्कूल निघाले आणि या प्रायव्हेटनं ही जबरदस्त फी आणि ही जबरदस्त फी सामान्य लोकांना परवडत नाही आणि त्याच्यामुळं खेडेगावातलं एज्युकेशन आता संपत आलेलं आहे. तुम्ही शहरातली माणसं आहात, तुम्ही शहरातल्या माणसांना फारसं काही माहिती कळत नाही बेस रूटला काय चाललं आहे. जो कॉमन समाज आहे तो आजही शेतीवर अवलंबून आहे आणि 12 बलुते जे आहे ते 12 बलुते पण संपत गेले. परंतु त्यांची काही परिस्थिती फार सुधारली अशातला भाग नाही. तर जे मधल्या काळामध्ये जे त्यांना एज्युकेशन मिळालं त्या एज्युकेशन जोरावर त्यांची परिस्थिती सुधारली, त्यांनी देशाला सुधारण्याचा हातभार लावला. पण दुर्दैव असं की आपलं जे गव्हर्नमेंट आहे, जे स्टेट गव्हर्नमेंट असो सेंट्रल गव्हर्नमेंट असो, पूर्णपणे पैशावाल्यांच्या ताब्यात गेलं आणि आपलं पैशाचं एज्युकेशनचं बजेट पूर्ण खाली आलं. छोटे मोठे जगाच्या पाठीवरचे देश आहेत त्यांचंसुद्धा एज्युकेशन बजेट जास्त आहे. आपल्या याच्यामध्ये एज्युकेशनला हे गव्हर्नमेंट जास्त खर्च करत नाही आणि ज्या देशामध्ये एज्युकेशन नाही त्या देशाची प्रगती नाही. हा सगळा फुगा आहे. हा फुगा माझ्या अंदाजाप्रमाणे 10 वर्षात फुटेल. आज आपल्याकडे शास्त्रीय काहीच नाही. आता परवाच तुम्ही बघितलं AI समिट झाला, इतकी नाचक्की झाली या देशाची, तरी आपला मीडिया सगळा एका ठराविक लोकांच्या ताब्यात असल्यामुळे तो उदो उदो करतो. पण आपल्याला माहिती आहे आपण काय नवीन नवीन शास्त्रीय आपण काय कुठले प्रयोग केले, कुठले शोध लावले आणि कुठल्या आपल्या जीवावर आपण काय केलेलं आहे, काही नाही. म्हणजे अगदी 2%सुद्धा नाही. तर हे जे महाडिक साहेब जे करतात त्यांनी जे आता जे दाखवलं ज्योतिबा फुल्यांचं, परत या देशाला ज्योतिबा फुल्यांसारखी माणसांची गरज आहे आणि एज्युकेशनवर जोर देण्याचा गरज आहे. ज्या देशाला जपानमध्ये बघा, अमेरिकेमध्ये, इवन चायनामध्ये बघा 100% फ्री एज्युकेशन. इवन आपल्याकडं कौतुकास्पद आहे आपल्या देशामध्ये केरळानं 100% फ्री हे केलं. जेव्हा केरळासारखं राज्य ग्रॅज्युएटपर्यंत आणि PhDपर्यंत जर फ्री एज्युकेशन देतं आपल्या मुलांना, तर महाराष्ट्रासारख्या एकदम सो कॉल्ड श्रीमंत, मला माहीत नाही श्रीमंत आहे का गरीब आहे, पण ते म्हणतात खूप श्रीमंत राज्य आहे, तर मग ते श्रीमंत राज्य ह्या लोकांना फ्री एज्युकेशन का देऊ शकत नाही? हे सगळं घबाड, सगळा पैसा हा सगळा श्रीमंतांनी जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज काढलेत किंवा प्रायव्हेट स्कूल काढलेत, प्रायमरी स्कूल काढलेत, बालवाडी काढलेत, तिथंच हे का चाललं आहे याचा विचार करण्याची आता खूप वेळ आलेली आहे.
तर हे जे त्यांनी थीम घेतलेली महाडिक साहेबांनी आणि कोकण दर्पणनं, माझ्या त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि तसंच पुढं चालू ठेवावं आणि समाजामध्ये जनजागृतीचा हा जो त्यांचा उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे. तो ते तसेच चालू ठेवतील याची मला खात्री आहे. तिच्यासाठी माझ्या शेकडो शुभेच्छा. धन्यवाद. कोकण दर्पणचा 15 वर्षाचा हा प्रवास आणि माझ्या मते मी पहिल्या वर्धापन दिनाला सुद्धा उपस्थित होतो आणि आज कोकण दर्पणचा 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्ताने मी कोकण दर्पण आणि कोकण दर्पणच्या सर्व प्रेक्षकांना लाख लाख शुभेच्छा देईल. कोकण दर्पणचे संपादक, त्यांचे सर्व सहकारी यांना लाख लाख शुभेच्छा देईल आणि शाहू फुले आंबेडकरांच्या माध्यमातून संपन्न झालेला हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ हा जिवंत ठेवण्याचं काम आज लोकदर्पणच्या माध्यमातून होतं आहे. आजच्या ह्या लोकदर्पणच्या कार्यक्रमामध्ये मला पाहताना आनंद आणि अतिशय गौरव वाटतो की त्यांनी लहानापासून थोरापर्यंत सर्वांना यामध्ये सहभागी करून जे उद्योजक असतील, श्रेष्ठ मंडळी असतील, यांचासुद्धा त्यांनी गौरव केलेला आहे आणि कोकण दर्पणच्या माध्यमातून एक जनजागृती त्यांची मोहीम या ठिकाणी उभारलेली आहे. खरोखरच ही वाखाणण्यासारखी आहे. मी महाडिक साहेबांना, त्यांच्या डोंगरगाव साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आज नाविन्याने मला पाहायला मिळालं ते आमचे महाडिक साहेब हे पत्रकार नसून कलावंतसुद्धा आहेत. हेही आज दृष्टीस पडलं. अतिशय चांगल्या पद्धतीचे शाहीर, अतिशय चांगल्या पद्धतीचे कवी हे त्यांच्यामध्ये दिसले आणि एक लोकशाहीर, कवी आणि पत्रकार या तिघांचा संगम जो महाडिक साहेबांच्या माध्यमातून आजला दिसलेला आहे हा खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. मी पुन्हा एकदा माझ्या वतीने, आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. जागृत फाउंडेशनच्या वतीने मी ज्ञानेश्वर खरपुरिया, भारतीय जनता पार्टी खारघर मंडळाचे उपाध्यक्षच्या वतीने कोकण दर्पण 15व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कोकण दर्पण दरवर्षी आपला वर्धापन दिवस साजरा करते. कोकण दर्पणचं कार्य हा पूर्ण कोकणामध्ये, मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये खूप प्रमाणात विभागलेला आहे. प्रत्येक घरोघरी लोकांच्या अडचणी, लोकांच्या गरजा काय आहे त्याच्यावर आवाज उठवणे कोकण दर्पणद्वारे नेहमीच प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न सुटसुटीत व त्याला वाव मिळतो. सरकारपर्यंत त्यांचे प्रश्न लोकांचे ते पोचवतात. परत मी या कोकण दर्पण टीमला शुभेच्छा देतो व असं निरंतर कार्य तुमच्यामार्फत होत राहो व लोकांचे प्रश्न सरकार माध्यमातून असून, प्रशासन माध्यमातून असून सॉल्व्ह होत राहो. त्यांना या वर्धापन दिनानिमित्त मी ज्ञानेश्वर करपुरिया जागृत फाउंडेशनच्या वतीने व भाजपा खारघर मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. कोकण दर्पण 15वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम या माध्यमातून ते राबवतात. राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजले पाहिजेत याकरता चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून देशभक्ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारे सामाजिक संदेश देणारं वृत्तपत्र आणि त्यात विशेषतः प्रिंट मीडियामध्ये टिकून राहणं हे गौरवास्पद गोष्ट आहे. याकरिता त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. हे केवळ वृत्तपत्र नसून एक सामाजिक चळवळ आहे. अनेक वर्ष ते तळागाळातल्या लोकांना, शोषित पीडितांना एकत्रित करून त्यांचा सन्मान करतात आणि पत्रकारितेमध्ये म्हणजे डिजिटल पत्रकारितेमध्ये एक वेगळा प्रयोग त्यांनी करून ठेवला आणि म्हणून कोकण दर्पण आज सर्वत्र पॉप्युलर झालेलं आहे. ह्या वृत्तसमूहाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. मी प्राध्यापक संजय नरवाडे, नांदेडहून आलेला आहे. कोकण दर्पण या सोहळ्यासाठी, वर्धापन दिनासाठी मी खास करून आलेला आहे. महाडिक सर हे माझे विद्यार्थी आहेत. त्यांनी माझ्याकडे पी.जी. केलेलं आहे. MGA मास्टर ऑफ जर्नलिझम झालेलं आहे त्यांचं अतिशय सुंदर कार्य बघून मी पण प्रभावित झालेले अशा ठिकाणी की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजलं जाणाऱ्या मीडियामध्ये ते उत्कृष्ट प्रकारे काम करतात आणि सर्वसामान्य न्याय देतील. संपूर्ण कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण ह्या वृत्तपत्राचा आज 15वा वर्धापन दिन
नवी मुंबई नेरूळ येथील तेरणा ऑडिटोरियममध्ये संपन्न झाला। या निमित्तानं सालाबादप्रमाणे देखील राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला। या पुरस्कार सोहळ्यामध्ये समाज दर्पण पुरस्कार, कोकण रत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार आम्ही वितरित केले आणि यासाठी अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले होते। आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं कोकणाच्या विकासासाठी अनेक पत्रकारांनी योगदान दिलेलं आहे। भारतीय समाज व्यवस्थेवर समतामूलक पत्रकारितेचा वसा ज्यांनी निर्माण केला ते आदरणीय सर्वांचे आम्हा सर्वांची निर्माण करते डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा समतामूलक वसा कोकण दर्पण जपत आहे आणि त्या माध्यमातून आज समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी सामाजिक योगदान दिलेलं आहे त्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींचा, महनीय व्यक्तींचा इथं आम्ही सन्मान केलेला आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर NB आवटे असतील, परेश ठाकूर साहेब असतील, सुनील गायकवाड साहेब असतील, डॉक्टर शुभांगी आडाते असतील, त्यानंतर विनोद म्हात्रे साहेब असतील, विकास गरज साहेब असतील, रवींद्र जोशी असतील, पत्रकार विक्रम गायकवाड असतील, त्यानंतर शत्रुघ्न माळी साहेब असतील, या सर्व लोकांचा सन्मान गौरव करताना अतिशय गौरव वाटला। त्यानंतर कोकण दर्पण आयडॉल असेल, कोकण युथ आयकॉन असेल, असे वेगवेगळे पुरस्कार आम्ही या निमित्तानं दिले। आपण पाहिलं की ज्या पद्धतीने निबंध स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तब्बल 500 विद्यार्थ्यांनी ह्या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, त्यांचा गौरव देखील यावेळी केला। इंटर कॉलेज डान्स कॉम्पिटिशनमध्ये अनेक कॉलेजेसनी सहभाग केला, त्यांचा देखील इथं गौरव करण्यात आला। अशी अतिशय भरगच्च अशी स्पर्धा इथं संपन्न झाली। यासाठी अनेक लोकांनी सहकार्य केलं, मेहनत केली। विशेषतः आभार व्यक्त करेन मी तेरणा ऑडिटोरियमचं, ज्यांनी आणि आमचे ॲडव्होकेट विनायक सरांनी ज्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठं योगदान दिलं, सहकार्य केलं आणि ह्या कार्यक्रमासाठी हवी ती मदत त्यांनी उपलब्ध करून दिली। त्यामुळे सर्व मान्यवरांचं ज्या पद्धतीने इथे आपण पाहिलं की नवी मुंबईचे माजी महापौर आदरणीय अशोक गावडे साहेब असतील, तसेच सर्व डॉक्टर JK डोंगरगावकर सर असतील, सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत। त्या सन्मानामध्ये त्यांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। त्यामुळे सर्व ज्यांनी ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं, AIIIT संचालक राज सिकदर साहेब असतील, कारण ही स्पर्धा ज्यांच्या संयोजनातून संपन्न झाली त्यांचं मनापासून आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे। उडान संस्था असेल, ज्यांनी योग करो योग रहो नियोग हा इथं संदेश दिला, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करीत अशीच कोकण दर्पणच्या ह्या सामाजिक चळवळीला आपण सगळ्यांनी बळकटी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुन्हा एकदा सर्व मीडियाचे जे माझे सहकारी मीडिया आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।